सो हॅलो एव्हरीवन. तर आज करन्सी ॲनालिसिस करणार आहोत. तर आपली एक करन्सी काल आपण ॲनालिसिस केलेली होती. तर आपलं एक मुवमेंट म्हणजे बाय साईड मुवमेंट चालू आहे आता त्या करन्सीच्या मागचं जर कारण बघितलं तर हाय टाईम फ्रेमनुसार आपल्याला डोळ्यालाच दिसतंय बघा. लोअर लो स्ट्रक्चर बनत येते सपोर्टमध्ये. सिंपल स्ट्रक्चर घेतलंय आपण. सिंपल स्ट्रक्चर आणि मार्केटमध्ये असं आहे की जेवढं कॉम्प्लिकेटेड करणार आपण, तेवढं आपण मॅनिप्युलेट होणार आणि हाती काहीच लागणार नाही आपलं. जेवढं सिंपल ठेवणार, तेवढं तो माइंड पण चांगला चालतो वगैरे. स्टेबल राहते, माइंडसेट बिल्ड होतो कमी क्वांटिटीने आणि भरपूर गोष्टी आहेत अशा, की सर्व काही व्यवस्थित होतं. कमी लॉटने ट्रेड करणं 5-6 महिन्यापर्यंत वगैरे आणि मार्केटला खूप वेळ देणं. आता आपण जर बघितलं तर हाय टाईम फ्रेमनुसार आपली एंट्री आहे. तर मार्केट आहे, आपण एक्सपेक्ट करतोय की मार्केट बॉटममध्ये आहे. 3 वेळेस मार्केट बॉटममध्ये येऊन गेली आहे. तर आपण एक्सपेक्ट करतोय की एक बाय साईड मुवमेंट येणार. म्हणून आपण एक बाय साईडची एंट्री टाकली इथं. आणि बाय साईड पण का बरं टाकली ती पण बघून घेऊया. शॉर्टमध्ये आपल्याला दुसरे करन्सी ॲनालिसिस करायचे. आपण बाय साईड ह्यासाठी टाकली की बॉटममध्ये डबल डोजी, ट्रिपल डोजी बनत आलेले आहे. डोजी म्हणजे एक रिव्हर्सल स्ट्रक्चर असतं. तर डोजीच्या कन्सेप्टवर आपण एक बाय साईड मुवमेंट टाकलेली. आपली एंट्री एक ॲग्रेसिव्ह एंट्री झालेली आहे, पण आपल्याला एंट्री टाकायची होती या हाफ वीकला आणि मार्केटने त्याच हाफ वीकला एक ट्रिगर केलं. मार्केटने हाफ वीकला ट्रिगर केलं आणि एक मुवमेंट दिली आणि ती मुवमेंट आपण बघू बघू शकतो आता. ठीक आहे, तर आपण दुसरी करन्सी ॲनालिसिस करूया आता. AUD USD. AUD USD मध्ये जर 6 मंथ नुसार आपण 6 मंथ नुसार बघितलं तर आपल्याला काय बघायला भेटतंय आता हे बघून घ्या आपण. 6 मंथ नुसार आपल्याला इथं बघायला भेटतंय हे कन्सेप्ट. ओके. मार्केटने ही बघा, ही जी कंटिन्युएशन कॅन्डल आहे, ही अनवॉन्टेड कॅन्डल आहे. त्या अनवॉन्टेडची लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केट आलेली आहे. हा एक पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, हाफ वीक. ही जी कॅन्डल आहे, मार्केटने तिला एक हाफ वीक ट्रिगर केलेली आहे. हाफ वीक म्हणजे आपली एक लिक्विडिटी. हा दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट म्हणजे मार्केट कंटिन्युअसली ह्याच रेंजमध्ये आणि त्या रेंजमध्ये का बरं आहे. प्रिव्हियस बघा आता. प्रिव्हियस जर बघितलं तर मार्केटने या दोघं कॅन्डलच्या हाफ वीक पण तिथंच आहेत या झोनमध्ये. परत इथं जर बघितलं तर हा जो हेड अँड शोल्डर टाईप पॅटर्न आहे, याची नेकलाईन पण हीच येते. परत मागे जर बघितलं तर याचा सपोर्ट येतोय म्हणून आपण याला सपोर्ट म्हणून कन्सिडर करतोय. ठीक आहे. तर आता हा पॉईंट हा पॉईंट आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट का असू शकतो आणि तो कुठल्या साईडला इम्पॉर्टंट असू शकतो. 3 मंथ्सनुसार जर बघितलं तर मार्केटने ॲक्युरेट अनवॉन्टेडला ट्रिगर केलं आहे, नेकलाईनला पण ट्रिगर केलेलं आहे. तर आपण असं कन्सिडर करतोय की एक बाय साईड मुवमेंट एक्सपेक्ट करतोय. ती एक्सपेक्ट बाय साईडच का करतोय, कारण की बघा, लोअर लो, लोअर लो, लोअर लो, इथपर्यंत लोअर लो. याच्या कंपॅरेटिव्ह लो बनला का इथं, हाय बनला. आता याच्या कंपॅरेटिव्ह सिमिलर हाय बनत चाललेलं आहे. हे काय आणि हे कुठं बनतंय, बॉटममध्ये बी का, तर आपल्याला एक बाय साईड एक एंट्री एक भेटू शकते इथं. म्हणून आपण एक बाय साईडला जर कन्सोलिडेट म्हणजे जर ॲक्ट ॲज रिव्हर्सल.
मंथली प्रमाणे जर बघितलं तर मंथली प्रमाणे सपोर्टमध्ये डोजी, याचे कंपॅरेटिव्ह हाय, याचे कंपॅरेटिव्ह हाय. ओके. मंथली प्रमाणे तर तसं चाललंय. वीकली प्रमाणे खालून मार्केटने लिक्विडिटी घेऊन एक बाय साइड मूव्हमेंट देण्याचा प्रयत्न चालू आहे. जर मार्केट वीकली प्रमाणे या झोनच्या अबोव्ह क्लोज होऊन जात असेल तर आपण एक बाय साइड मूव्हमेंट एक्सपेक्ट करू शकतो आणि टार्गेट हे क्लीन रेंज ठेवू शकतो. ठीक आहे. डेली प्रमाणे एक बाय साइड मूव्हमेंट आपलं बनतंय. बुल रिट्रेस करून जातंय मार्केट. डेली प्रमाणे जर बघितलं याची रिट्रेसमेंट इतकी. ठीक आहे. अनवॉन्टेड आपल्या प्लॅनवर स्ट्रिक राहायचं फक्त. 38% पण ट्रिगर केलेलं आहे. इथनी बुलिश हे कन्सेप्ट सपोर्ट सगळेच पॉईंट येत आहे इथं. आणि टॉपमध्ये रिव्हर्सल या EMAच्या वरती जर क्लोज झाली तर आपण बाय साइड एक मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो ही कॅन्डलमध्ये. स्टॉप लॉस आपला असेल EMA लिक्विडिटी. बघूया काय होतं इथं. मार्केट इथं पण भेटते आपल्याला, तरी बाय साइड आपण एक एंट्री प्लॅन करू. ठीक आहे. असं एक स्ट्रक्चर आहे. पहिली करन्सी ही झाली. दुसरी सांगायची झाली तर युरोकॅड म्हणून GBP. हां, युरोकॅड ही एक करन्सी आपण मागच्या महिन्यात ॲनालिसिस केली होती. ही आपलं पण टार्गेट हिट झालेलं, हाफ क्वांटिटी हिट झालेलं होतं. आपण याच्यात एंट्री टाकलेली नाही होती, पण ॲनालिसिस केलं होतं फक्त की एक स्ट्रक्चर बनतंय त्यानुसार आपली एंट्री होऊ शकते. परत अजून एक कुठलीतरी युरोसीची आणखी एक होती आपली युरो. हां, युरो GBP, सॉरी युरो JPY. तर युरो JPY आपण या कन्सेप्टवर लावलं होतं की ह्या बघा मंथली टाइम फ्रेमनुसार दाखवतो मी तुम्हाला. मंथलीनुसार जर बघितलं तर ही जेवढे बी आहे बघा आता. इथं स्ट्रक्चर समजून गेलं तुम्हाला आता की एक बॉटम आहे. त्या बॉटमला एक लिक्विडिटी घेण्यासाठी आली मार्केट. त्याने इथं आपल्याला हाफ क्वांटिटी ट्रिगर केली. यानुसार आपलं कन्सेप्ट बनत होतं. त्याच्या बिहाफवर आपण एक ट्रेड प्लॅन केला होता फॉरवर्ड डेली प्रमाणे. तर आपली एंट्री होती ह्या कॅन्डलला. आपल्याला SLB होता आपला व्यवस्थित. तर SL साईडला म्हणजे लॉस साईडला दाखवलं आणि JPY असं आहे की खूप वीक मारतंय JPY. मग मूव्हमेंट देतं लिक्विडिटी आणि इथं आपलं एक टार्गेट हिट झालंय. तर आपण दुसरी करन्सी आपल्याला आवडणारी करन्सी GBP AUD बघूया. GBP AUD. GBP AUD जर बघितलं आपण तर आपलं लावून ठेवलेलं आहे आपण. 6 मंथनुसार मार्केट अजून रिट्रेस केलेलं नाही. पण या पॉईंटला जर येत असेल मार्केट, आपण एक EMA पण ट्रिगर लावून ठेवू इथं 38% ला. सॉरी EMA ट्रिगर नाही, काय म्हणतात त्याला, लिमिट ऑर्डर, सॉरी अलर्ट लावून ठेवू. ठीक आहे. या पॉईंटला जर भेटत असेल आपल्याला तर एक बाय मूव्हमेंट एक्सपेक्ट करू शकतो. बाय का बरं? की कारण प्रत्येक लोच्या कंपॅरेटिव्ह एक हाय बनत चाललेला आहे आणि एक डाऊन इथं बॉटमवरून मार्केट एक अप साईडला मूव्हमेंट देत आहे. म्हणून आपण एक एंट्री प्लॅन करत आहोत इथं. ठीक आहे. आणि खालून लिक्विडिटी पण ओपनिंग क्लोजिंगची लिक्विडिटी घेऊन आलेलं आहे मार्केट 3 मंथ्सनुसार.
हे डबल बॉटमचं नेकलाईन पण घेऊन आलेलं आहे. परत एक स्ट्रक्चर दाखवलं एक बॉटममध्ये एक रिव्हर्स स्ट्रक्चर आणि एक मूव्हमेंट आपण एक्सपेक्ट करतोय की एक बाय साईडला मार्केट जाण्याचे चान्सेस आहे. आणि बाय साईडच का जाण्याचे चान्सेस आहे याच्या मागचं कारण म्हणजे आता येतंय हे आपलं यू-एसचं इलेक्शन. तर यू-एस इलेक्शनमध्ये खूप मॅनिप्युलेट होणार आणि एक बाय साईड मूव्ह पंप होणार. तर बघूया आपण आपली एंट्री इथं बी बनत आहे. या झोनमध्ये जर आलं तरच आपण एक एंट्री प्लॅन करणार आहोत. ठीक आहे. थँक यू.